वैष्णवी आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ, बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल। आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं फरार असताना वापरलेली आणखी एक कार जप्त, बावधन पोलिसांची मोठी कारवाई। हगवणे लपून बसलेल्या मावळातील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा, फरार असताना राजेंद्र हगवणे याच फार्म हाऊसवर होता मुक्कामी। आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक, ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात सादर करू शकतात प्रस्ताव। शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द, दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कारही जप्त, कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट, आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आज रेड अलर्ट, कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे, भाषा शिक्षणाचे धोरण जाहीर। ईपीएफवर मिळणार 8.25% व्याजदर, 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही। पहलगाम हल्ल्यावर हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांचं वादग्रस्त वक्तव्य, शौर्यानं दाखवल्यामुळेच पीडित महिलांच्या पतीचा झाला मृत्यू, वाद वाढल्यानंतर मात्र केली सारवासारव। युरोपियन युनियन सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जून पासून 50% टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा।